आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे चैतन्य जागृत ठेवा। येस, आपल्यामध्ये जे चैतन्य वसले आहे, ईश्वररूपी चैतन्य म्हणा, ऊर्जा म्हणा, तो उत्साह, ती ऊर्जा आपल्याला सतत तेवत ठेवायची आहे, जागृत ठेवायची आहे। आणि कधी कशी तर जेव्हा जेव्हा असं आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी संकट आलेलं आहे किंवा काहीतरी आपल्याला दुःखद घटना आपल्या आयुष्यात घडते आहे किंवा आपल्याला खूप असं त्याच्यामुळे तणाव भासतो, तणाव आपल्याला असा जाणवत राहतो, अशा वेळी आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे आणि ते जे चैतन्य आहे, ती जी ऊर्जा आहे, तो जो उत्साह आहे, तो आपल्याला कायम जागृत ठेवता आला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपल्याला योगा, मेडिटेशन हे खूप उपयोगी पडतं। आणि तेव्हा जेव्हा तुम्ही अशा वेळी, जेव्हा खरी तुमची परीक्षा असते, त्यावेळी जेव्हा तुम्ही हे म्हणजे आयुष्यातली परीक्षा म्हणतोय मी, जेव्हा अशा काही गोष्टी घडतात, त्यावेळी जर तुम्ही तुमचं हे चैतन्य, ही ऊर्जा, हा उत्साह जर जागृत ठेवला, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये ती पुढे जे काही होणार असेल ती चांगलंच सकारात्मक घडून येणार। ती चांगली गोष्ट लवकरच तुमच्या आयुष्यात यायला ती सकारात्मक ऊर्जा, तो उत्साह, ते चैतन्य उपयोगी पडतं। कारण का बऱ्याचदा काय होतं, आपण अशा काही गोष्टींमुळे जेव्हा आपल्याला तणाव निर्माण होतो किंवा अशा आयुष्यात काही गोष्टी घडतात ज्याच्यामुळे आपण डिप्रेस्ड फील करायला लागतो, अशा वेळी आपण हे चैतन्य, आपला जो उत्साह असतो, तो आपला मोरल जो असतो, ते खूप आपलं डाऊन होतं आणि त्याचा दुरुपयोग आपला असा होतो की त्याच्यामुळे आपल्याला जे काही करायचं असतं किंवा करू शकतो ते आपण करत नाही आणि त्याच्यामुळे अजून आपली जी सिच्युएशन असते ती खूप वर्स्ट होते, खूप त्रासदायक होते। आणि ते होऊ नये यासाठी आपल्याला कायम आपल्यामध्ये जे चैतन्य आहे त्याला उत्साही, जागृत, ऊर्जात्मक ठेवायचं आहे। आणि त्यासाठी दररोज थोडा वेळ का होईना योगा, मेडिटेशन, स्वतःशी स्वसंवाद हे गोष्टी म्हणजे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे। हे तुम्ही स्वतः करून पहा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा। हे आपल्याला स्वतःला कळेल जेव्हा आपण ह्या गोष्टी करत राहू। कधीतरी काही दिवस आपण योगा केला किंवा मेडिटेशन केलं 2-4 दिवस आणि आपण मग तो सोडलं तर त्याचा उपयोग काहीच नाही, काहीच नाही होणार। पण जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सतत कराल तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ह्या चैतन्यमय ऊर्जेचा उत्साह, आपल्याला तो जे काय आहे ते जागृत ठेवण्यास मदत आपल्याला त्याच्यामुळे होते। आणि म्हणून मग काही झालं तरी तुम्ही खंबीरपणे त्या सिच्युएशनमध्ये उभे राहू शकाल आणि तुमच्या कुटुंबालाही त्याचा चांगलाच ऊर्जात्मक फायदा होईल आणि त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकाल, लढू शकाल। त्यामुळे याच्यावर चिंतन करा की आपण आपल्यामध्ये असलेलं चैतन्यमयी ऊर्जा जी आहे, उत्साह आहे, तो कसा आपण जागृत ठेवू शकू आणि याच्यावर प्रयत्न करा। रोज नित्य योगा, मेडिटेशन करायला सुरुवात करा। पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत नमस्कार।